नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, आज सगळं काम झाले. आता चाललं रानामध्ये. तर ते लागलेत पाणी भरायला, कारण बागेला पाणी फवारायला लागते म्हणून. आता औषध मारणार आहेत. ते औषध मारून मग आंघोळ करणार. जोपर्यंत औषध मारत नाही तोपर्यंत आंघोळ करत नाहीत. आणि आता जायचं आहे बागामध्ये. बागामध्ये म्हणजे ही डाळिंबीची बाग आहे, घराच्या जवळच आहे. दिसत नसेल इथं. तर बागेची छाटणी केली, त्यामुळे ते छाटून झालेलं जे आहे ते सगळं बाहेर काढायचं आहे. त्यामुळं आता जायचं शेतामध्ये. आंघोळ झाली, जेवण झालं, पोरं पण शाळेला गेली आणि आता जाणार आहे शेतामध्ये. चला जाऊया बागात. तुम्ही कधी मारताय औषध? तुम्ही कधी मारणार आहे औषध? थोड्या वेळात पाणी भरलं म्हणजे औषध करायचं. आज मारा जायची जे मग काय संध्याकाळी असेल. संध्याकाळी, पण आता का फवारणी घ्यायची. तर हे बघा, इथंच आहे डाळिंबीची बाग. तर इथंपर्यंत काढलं आहे मी सगळं. हे बघा, हे असं गोळा करून लावायचं, म्हणजे परत ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टरमध्ये भरून टाकायचं बाहेर. मग ह्या लाईनीपर्यंत गोळा केलं आहे. आता इथून पुढं गोळा करायचं. ही नेले मी थोडी जरा पुढंपर्यंत. काल इथंपर्यंत गोळा केले आणि आता एवढी बाग राहिली आहे या साईडची गोळा करायची. तर ह्याला इतकं काटा येते की नाही, टोचते तिला. त्यामुळे मी ह्या काट्याने गोळा करणार आहे. हे सगळं झाडू मारल्यागत घ्यायचं गोळा करून. हे असं हे पडले ना, हे असं आणि हे असं गोळा करायचं. तर चला मग आता गोळा करते मी. तर बघा, इकडं तुम्हाला दिसतच असेल, हे आहेत खेकडं. तर आज आमच्यात बनणार आहे खेकड्याची कढी. तर विट्यातून आमचे नंदचं मिस्टर आले. त्या दिवशी आलेलं, पण त्यांना एकच दिवस लगेच काहीतरी काम आलं, त्यामुळे त्यांना जावं लागलं. म्हणून आम्ही परत त्यांना बोलवून घेतलं. तर ते विट्यातून येताना ते खेकडे घेऊन आलेले. तर आमच्या घरात सगळ्यांना खेकडं खूप आवडतात, खेकड्याची कढी. तर ते लागलेत बनवायला, म्हणजे तयारी करायला लागलेत चेचायची. आणि इकडं आम्ही लागलो आहे लसणाच्या कुड्या अलग अलग करायला, कारण आमच्यात उद्या लावायचा लसूण. तर त्याच्यासाठी ही आई घेऊन आले. तर आमचं दुसरं गाव आहे, तिथून घेऊन आलेत तिकडं ठेवलेला लसूण. मग ते लागलो आहे आम्ही आता लसणाच्या कुड्या अलग अलग करून त्याचं बी बनवून घ्यायला, लसूण लावायचा म्हटल्यावर. आणि ह्यांनी लागले दीदींबरोबर मजाक करायला. बसावर बसावर घ्या तुम्ही. पाहुण्यांना खेकडं खायला बोलवलंय ना, त्यांना चेचायला लावले तुम्ही. तुम्ही चेचा की. तिकडे बघा, हे बघा. हा, आज आमच्यात खेकडा आहेत. खेकडा लेग पीस आहे ते. खेकडा लेग पीस. खेकड्याचा पाय आहे का तो? हात आहे, हात. आई किती वापर लसूण लावायचं आहे? 6 वापर. आणि इकडं ननंदबाई आले. त्या आधी आलेले एकच दिवस, पण काम होतं म्हणून लगेचच वापस जावं लागलं, म्हणून आम्ही परत बोलवून घेतलं. तसं काय नाही हो, आता आमचं लावायचंच होतं. आता तुम्हाला नाही लावणार करायला, ठीक आहे. फोडून घेतलं म्हणायचं. फोडून घेतला तेवढा, लसणाचं बी करून घेतलं. आता 3:30 वाजल्या का? आता पोरांना आणायला गेलं पाहिजे ना. कोण जाते? पप्पा जाते. स्टार्टच केलं नाही मी. एवढ्या उशीर धरले, स्टार्टच केलं नाही. 2च भेटली होय. बया तुला काय आज भेटलं का? नाही घेतला होता का भाग? त्या अभ्यासात हुशार आहे ना. तू कशी नको ठेव तुझ्या जवळ. मी काकांना दिलं, काकाने काकांकडेच ठेवलं. म्हणजे तू इमानदारी केली. पप्पा काय म्हणते ते? पप्पा काय म्हणते ते?
खुद खिशात ठेवायचं नाही का? मग ठेवायचं नव्हतं. इमानदार आहे, आम्ही इमानदार आहे, आम्हाला नको. पप्पा, मी तुम्हाला सांगितलं ना, मला सुद्धा इष्टीत 10 रुपये पडलेले भेटतात. काय रे, ही बॅग मी ठेवली? मावशीला दिलं, मी खाली उभं राहिलो. तुझं पैसे येतं ना. मी म्हणलं नाही. म्हणजे काय गावलं म्हणलं मला नाही. तर इथं लागलेत आई खेकड्याची कढी बनवायला. तर इथं बाहेर चुलीवरच बनवायला लागलेत, कारण चुलीवर सगळं चांगलं लागतं चुलीवर बनवलेलं. आणि तिकडं पप्पा आणि ह्यांनी लागलेत औषधाची तयारी करायला, कारण बागाला जे मारायचं आहे रात्री मारावं लागतं म्हणताना ते लागलेत त्याची तयारी करायला. आणि बघा आता अंधार पडला आणि आईंची खेकड्याची कढी बनवून पण झाली. मग मस्तपैकी आर पडलेला चुलीला. मग आई म्हटलं ये बाहेरच भाकरी करूया, पण मला धुराचा त्रास होतो आहे म्हणून मी नको म्हणत होती करायला. पण आई म्हटलं मी भाजून देते, तो थांबून दे म्हणताना मग आम्ही बाहेरच भाकरी बनवायला लागलो चुलीवर मस्तपैकी. आणि आता बाहेरच बसून जेवणार. तर चला इथंच मी माझा ब्लॉग थांबवते. तर तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू. बाय बाय.